गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 4 इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेशियम हा लेसन आपण चालू केला आहे. मागच्या लेसनला आपण ड्राय सेलचे टाईप्स बघितले. 3 ड्राय सेल्स इलेक्ट्रिक सेल बघितले. त्या इलेक्ट्रिक सेलचे 3 टाईप्स बघितले. ड्राय सेल, लीड ॲसिड सेल आणि थर्ड होता तो निकेल कॅडमियम सेल. हे 3 सेल्स बघितले. त्यानंतर आज पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण कनेक्टिंग सेल. कनेक्टिंग सेल म्हणजे एकमेकांना जोडलेले गेलेले जे सेल्स आहेत ते. यू मस्ट हॅव सीन मोर दॅन वन इलेक्ट्रिक सेल कनेक्टेड इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी की इलेक्ट्रिक सेल ही कनेक्टिंग इन इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे तुमचा जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे इलेक्ट्रिक सेल आहे हा कनेक्ट असतो इन इलेक्ट्रिक सर्किटला. इन दी द ट्रान्झिस्टर रेशो 2 ते 3 ड्राय सेल आर सीन टू बी कनेक्टेड इन अ सेरीज. द पर्पज ऑफ डुईंग these इज टू ऑप्टेन मोर पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ अ सिंगल सेल. आणि 2 ते 3 ज्या ड्राय सेल्स आहेत, ड्राय सेल्स म्हणजे कोणत्या, निगेटिव्ह टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, त्यावर झिंक कवर असतं, इलेक्ट्रोड असतं, पॉझिटिव्ह प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतं. ते ड्राय सेल जे आहेत ते काय आहेत, 2 to 3 ड्राय सेल्स आर सीन टू बी कनेक्टेड इन सेरीज. कनेक्टिंग सेलमध्ये 2 ते 3 ह्या ड्राय सेल आपल्याला पाहायला मिळतात. पोटेन्शियल डिफरन्स दॅन दॅट ऑफ अ सिंगल सेल, आणि पोटेन्शियल डिफरन्स हा आपल्याला सिंगल सेलमध्ये पाहायला मिळतो. देअरफॉर इट इज पॉसिबल टू ऑप्टेन हायर करंट इफ द सेल आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. द कनेक्शन ऑफ सेल्स इज नोन ॲज अ बॅटरी ऑफ सेल. म्हणजेच काय आहे तर ही तुमच्या डायग्राम आहेत. या डायग्राममध्ये बघा दाखवले त्यांनी की एकमेकांना काय झाले तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे टर्मिनल जॉईंट झाले. तिथंच तुम्हाला काय तयार मिळाले, बॅटरी ऑफ सेल. इथं तुमची तयार झाली बॅटरी ऑफ सेल. आणि फर्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला दाखवले की इलेक्ट्रिकल लोड आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे, तिथून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स पास झालेत आणि ते तुमच्या बॅटरीला, सेलला, बॅटरी ऑफ सेलला काय झालेत, मिळाले. म्हणजे त्यांनी सांगताना तुम्हाला काय सांगितलंय की कनेक्टिंग सेल्स, द कनेक्शन ऑफ सेल्स इज नोन ॲज अ बॅटरी ऑफ सेल. म्हणजे जिथं कनेक्शन मिळतं करंटचं तिथं काय तयार होती तर बॅटरी ऑफ सेल तयार होतं. इन द सेरीज कनेक्शन ऑफ अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेकंड सेल अँड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेकंड सेल इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थर्ड वन. Therefore, if each cell has a potential differences, one voltage, the total potential difference of 3 cells will be 3 voltage. म्हणजे बघा मी आता सांगितलेलं तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला आहे, पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एकापासून असे एका व्होल्टेजपासून दुसऱ्या व्होल्टेजला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला असे 3 व्होल्टेज बॅटरी ऑफ सेल इथं तयार होतात. यूज अवर ब्रेन पॉवर, तुमचं डोकं चालवा. You must have seen the car battery available in the market. It is called a battery and not a cell. Why? जी तुम्हाला बाजारामध्ये कारमध्ये घालायची जी बॅटरी मिळते ती बॅटरी आहे अँड नॉट अ सेल, ती सेल नाही. वाय? का? त्या बॅटरी, त्या इंजिनपासून आपण आपली कार चालवू शकतो. तिचे सुद्धा जे टर्मिनल आहेत ते त्या कारसाठी उपयोगी आहेत. सेकंड आहे पॉईंट मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक current. Activity 1. Take the inside try on and used up matchbox. Place a small magnetic needle inside the tray. Now take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit by connecting in it this wire, electric cell, plug cell and a bulb. त्यांनी काय सांगितलंय की मॅचबॉक्सचा एक छोटासा बॉक्स घेऊन तुम्ही हे ट्राय करून पहा. तिथे तुम्हाला त्यांनी काय सांगितले, इनसाइड द प्लग की तयार करायला सांगितले, त्यानंतर या वायर जॉईन करायला सांगितल्यात, इलेक्ट्रिक सेल तयार करायला सांगितले. मेक द पोझिशन ऑफ मॅग्नेटिक निडल, टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. तुमची ही जी मॅग्नेटिक निडल जी आहे तिथेच तुम्हाला काय घ्यायला लागले, त्यांनी मॅग्नेटिक बार घ्यायला. व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय होईल तर ते काय होईल, अकुंच मॅग्नेटिक बार घेतल्यानंतर मॅग्नेटिक निडल त्या मॅग्नेटिक बारला काय होईल, जॉईंट होईल. द बल्ब विल लाईट अप अँड यू विल रिअलाइज दॅट द करंट हॅज स्टार्टेड फ्लोईंग. आणि जर
मॅग्नेटिक बारने जर मॅग्नेटिक करंट पास केला तरच काय होईल, हा बल्ब आपला लाईट अप होईल, लागला जाईल. अँड यू विल रिअलाइज दॅट द करंट हॅज स्टार्टेड फ्लोईंग. डज द मॅग्नेटिक निडल चेंज इट्स पोझिशन. नाव ओपन द प्लग की. आणि त्यानंतर आपण ही जी इथली पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलची जी प्लग की असते ती काय करतो, ओपन करतो. डज द मॅग्नेटिक निडल कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. व्हॉट विल यू कन्क्लूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. यावरून आपल्या लक्षात काय आलं की मॅग्नेटिक निडल इज इंडेड इन अ मॅग्नेटिक बार. म्हणजे मॅग्नेटिक बारला सुद्धा हे मॅग्नेटिक निडल काय करतं, कुंचन किंवा मॅग्नेटिक बार हा ते मॅग्नेटिक निडल स्वतःकडे खेचून घेतं. आणि ज्यावेळी मॅग्नेटिक बारला मॅग्नेटिक निडल जॉईंट होतात तेव्हाच प्लग की काय होती, ऑन होती. आणि त्या प्लग कीमुळे करंट पास होऊन आपला लाईट बल्ब ऑन होतो. You know that a magnetic needle is indeed a magnet. You have seen that the magnetic needle changes its direction when a bar magnet is taken near the magnetic needle. Also, you have observed that the magnetic needle changes its direction when a current starts flowing in the circuit. This means that magnetic field is created when an electric current flows in a wire. आणि ज्यावेळी मॅग्नेट इज टेकन नियर मॅग्नेटिक निडलच्या शेजारी ज्यावेळी मॅग्नेटिक बार येतात, यू हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक निडल चेंज इट्स डायरेक्शन. त्यावेळी मॅग्नेटिक निडलच्या जे डायरेक्शन असते, जी दिशा असते ते काय होती, चेंज होती. आणि वेन अ करंट स्टार्ट फ्लोईंग इन अ सर्किट. आणि तिथूनच करंट काय होतो, पास होतो, पुढे जाऊ लागतो. म्हणजेच काय तर मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन अ वायर. हॅन्स ख्रिस्टिन ओहरस्टेड मेड धिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. या हॅन्स ख्रिस्टिन ओहरस्टेड या शास्त्रज्ञांनी ह्याचा शोध लावला. Briefly, we can say that when an electric current passes through a wire, a magnetic field is produced around that wire. म्हणजे त्यांनी काय केलं तर तारेभोवती विद्युत प्रवाहही कसा तयार होतो हे या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट या प्रयोगाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं. तर सेकंड ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला. टेक अ मीटर लॉंग फ्लेक्झिबल कॉपर वायर हॅव रेझिस्टिव्ह कोटिंग अँड वाइंड टाइटली ऑन ए लॉंग आयर्न स्क्रू. विद्युत धारेचं आवरण असलेली एक फ्लेक्झिबल कॉपर वायर घ्यायची आपल्याला. ऑन ए लॉंग आयर्न स्क्रू. आणि एक आयर्न स्क्रू घ्यायचा आहे म्हणजे तुमचा खेळा वगैरे. कनेक्ट द टू एंड्स ऑफ द वायर इन अ सर्किट ॲज शोन इन दिस फिगर. आणि या सर्किटमध्ये जसे दाखवले ती वायर काय करायची, गुंडळायची. ऑल्सो कनेक्ट अँड इलेक्ट्रिक सेल अँड प्लग की इन अ सर्किट. हा इलेक्ट्रिक प्लग दाखवलाय, इलेक्ट्रिक सेल दाखवलाय. कीप 2 to 4 आयर्न पिन्स स्मॉल नेल्स नियर द स्क्रू. आणि या स्क्रूला 2 ते 4 काय करायचे आता आपल्याला, खिळे जॉईन करायचे आहेत. इट विल बी नोटिस्ड दॅट द पिन्स नेल्स हॅव स्ट्रिक टू द टिप ऑफ द स्क्रू. आणि तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे या जे तुमचं स्क्रू होता त्या स्क्रूला 2-3 खिळे वगैरे जॉईंट झालेले दिसले, स्ट्रिक झालेले दिसले, चिकटलेले दिसतात. विल द पिन्स अँड नेल्स कंटिन्यू टू स्टिक व्हेन द प्लग की इज ओपन. ज्यावेळी प्लग की ओपन आहे त्यावेळेसच हे खिळे वगैरे त्या स्क्रूला चिकटलेले दिसतात. When the electric current flows in the wire, magnesium is produced in the coil around the screw, and because of that the screw also attains magnesium. म्हणजेच काय तर ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो वायरमधून त्यावेळी मॅग्नेशियम प्रोड्यूस होतं इन द कॉईल. त्या कॉईलमध्ये मॅग्नेशियम काय होईल, प्रोड्यूस होईल. अराउंड द स्क्रूच्या भोवती काय होईल, मॅग्नेशियम प्रोड्यूस होईल. अँड बिकॉज ऑफ दॅट द स्क्रू ऑल्सो अटेंड्स मॅग्नेशियम. आणि तिथं तुम्हाला मॅग्नेशियम तयार झालेलं, प्राप्त झालेलं दिसेल. ॲज सून ॲज द करंट इज स्टॉप्टेड दिस मॅग्नेशियम व्हेनिश. द सिस्टीम ऑफ कॉईल अँड स्क्रू इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिकची जी कॉईल आहे आणि जो स्क्रू आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेट.
You have been various uses of electromagnet is with the 6th standard. Electromagnets are used to produce a strong magnetic field useful as a scientific research. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक चे जे युजेस आहेत ते आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आर युज्ड टू प्रोड्यूस स्ट्रॉंग मॅग्नेटिक. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय करतात, एक चांगल्या स्ट्रॉंग प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतं. या लेसन मधला लास्टचा पॉइंट आहे इलेक्ट्रिक बेल. इलेक्ट्रिक बेल म्हणजे जशी आपली शाळेची घंटा असते तशीच, पण ही इलेक्ट्रिक बेल आहे. मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन द सिम्पल इलेक्ट्रिक डोअर बेल. आपल्या घरामधली इलेक्ट्रिक डोअर बेल आपण सगळ्यांनीच पाहिली. ओपन सच अ बेल विच इज आउट ऑफ ऑर्डर. बंद पडलेली जी बेल आहे ती तुम्ही जर कधी ओपन करून पाहिली तर. Depicts a bell with its outer cover removed, we see that there is an electromagnet inside. आणि ती जर बेल ओपन केली तर त्या बेलच्या आतमध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट पाहायला मिळेल. लेट अस अंडरस्टँड द वर्किंग ऑफ अ बेल. अ कॉपर वायर इज wound अराउंड अन आयर्न पीसेस. ही तुमची बेल आहे आणि या बेलच्या भोवतीच काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड. लेट्स अंडरस्टँड द वर्किंग ऑफ बेल. कॉपर वायर इज अराउंड आयर्न पीसेस. त्यामध्ये काय आहे, ही कॉपर वायर प्रेझेंट आहे आणि त्या कॉपर वायरलाच काय आहे तर आयर्न पीसेस आहेत. दिस कॉइल ॲक्ट्स ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. an iron strip along with the streaker is filled near to the electromagnet. हे जे तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट दिसतंय या इलेक्ट्रोमॅग्नेटलाच काय अटॅच असतं तर अलॉंग विथ अ स्ट्रिकर इज फिल्ड नियर. आयर्न स्ट्रीप अटॅच असतात, म्हणजे तुमचे आयर्न म्हणजे तुमचे लोह वगैरे त्याला अटॅच असतात. कॉन्टॅक्ट स्क्रू इज इन अ टच विथ द स्ट्रीप. आणि या स्ट्रीपला अटॅच काय आहेत तर कॉन्टॅक्ट स्क्रू अटॅच आहेत. इन टच विथ द स्ट्रीप. द इलेक्ट्रिक सर्किट इज अ कनेक्टेड ॲज शोन इन फिगर 4.8. आणि तिथंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे. तुमचं प्लग की आहे म्हणजे चालू बंद करणे. जर हे प्लग की ऑन ओपन केलं तरच करंट स्क्रू काय होतं त्याला अटॅच होतो इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक बारला. त्यानंतर आहे स्ट्रीप. अँड हेन्स द कॉईल बिकम्स अन मॅग्नेट अँड अट्रॅक्ट्स द आयर्न स्ट्रीप टुवर्ड्स इट. देअरफॉर द स्ट्रीकर इट्स द gong and the sound is created. म्हणजे स्ट्रिकर म्हणजे हे तुमचं जे कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आयर्न स्ट्रीप जर अटॅच असेल तरच ती बेल काय होते, साऊंड देते, आवाज देत असते. हावेवर ॲट द सेम टाइम द कॉन्टॅक्ट स्क्रू लूजेस. कॉन्टॅक्ट स्क्रू जर लूज असेल तर कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप अँड द करंट इन द सर्किट स्टॉप. जर कॉन्टॅक्ट स्क्रू लूज असेल तर तुमचं सर्किट वाजणार नाही, स्टॉप होईल. इन दिस सिच्युएशन द इलेक्ट्रोमॅग्नेट लूजेस इट्स मॅग्नेशियम अँड आयर्न स्ट्रीप मूव्स बॅक अँड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द कनेक्ट स्क्रू. आणि जर कॉन्टॅक्ट स्क्रू लूज असेल तर त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेट हे सुद्धा कसं असतं, लूज असतं. आणि त्यापासून मिळणारं जे मॅग्नेशियम आणि जे आयर्न स्ट्रीप आहे ते मूव्ज बॅक, मागे जातं अँड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ कॉन्टॅक्ट स्क्रू. आणि त्याचं कॉन्टॅक्ट कुठं होतं, या कॉन्टॅक्ट स्क्रूला होत असतं. द इलेक्ट्रिक करंट इज देन इमिजिएटली रिस्टोर्ड अँड अगेन द स्ट्रिकर हिट्स द गॉंग बाय the above process. This action repeats itself and the bell rings. आणि लगेच विद्युत प्रवाह काय होतो, सुरू होतो. ज्यावेळी काय होतं, कनेक्टिंग स्क्रू आणि इलेक्ट्रिक मॅग्नेटमध्ये इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळीच काय होतं, रिस्टोर्ड अगेन स्ट्रिक. इलेक्ट्रिक करंट इमिजिएटली मिळतो, लगेच विद्युत प्रवाह सुरू होतो आणि आपली बेल ही काय होते, वाजू लागते. म्हणजे ही आहे तुमची इलेक्ट्रिक बेल. तर यानंतर आज आपला हा लेसन इथं संपतोय. पुढच्या तासाला आपण या लेसनचे एक्सरसाइज पाहूया. वेळ तुम्हाला जर या नोट्स लिहून झाल्या असतील तर तुम्ही सॉल्व केला तरी चालेल. जो काही राहिलेला एक्सरसाइज आहे क्वेश्चन नंबर 1 to 6 हे मी पुढच्या तासाला देईन. तोपर्यंत हा लेसन वाचा, त्यामधले जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लिहा आणि काही शंका असल्यास विचारा. थँक्यू.